रुपाली चाकणकरांनी किमान नगरसेवक तरी होऊन दाखवावं असं थेट आव्हान शरद पवार गटानं दिलंय। शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी हे आव्हान दिलंय। सुप्रिया सुळे 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या, अजितदादा सोबत नसल्यामुळे आता बारामतीमध्ये तळ ठोकावा लागतोय असं रुपाली चाकणकर म्हणाल्या होत्या आणि त्याला रोहिणी खडसेंनी हे प्रत्युत्तर दिले। स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। मवियाशी आपल्याला काहीही देणं घेणं नसल्याचं त्यांनी सांगितलं। उद्धव ठाकरेंसोबत आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आलो होतो असंही त्यांनी स्पष्ट केलं। शिंदे गटाचे 7 खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला। लेखी या खासदारांनी तसं दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर काँग्रेसचे 9 लोक मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत आणि ते धनुष्यबाणावर लढण्यास इच्छुक असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। पक्षांतरावरून भाजप आणि ठाकरे गटामध्ये चांगली चुंबली आहे। काँग्रेसमधल्या अनेक जण भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आणि त्यावरून संजय राऊतांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केली आहे। उद्या भाजपकडे सत्ता नसेल तेव्हा ते कुठे असतील हा त्यांनी विचार करावा असा टोलाही राऊतांनी दिला। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सुनील केदार यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामिनासाठी नवा अर्ज दाखल केला आहे। अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये मुख्य बाजारपेठेतल्या रस्त्याचं काम रखडल्यानं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे चांगलेच संतापले। त्यांनी पाथर्डी नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये राडा केला। मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातल्या खुर्च्यांची तोडफोड करत खुर्ची दालनाच्या बाहेर फेकून दिली।